सुप्रभात मंडळी. तर आज आपण आलेलो आहेत कालदुर्ग, जो आहे पालघर जिल्ह्यात. कालदुर्गच्या खाली आपण पोहोचलेलो आहे. मागे बघू शकता तुम्ही, मंदिर आहे. मंदिराच्या बाजूने आपला गडावर जायचा रस्ता आहे. तिथून ट्रॅकला सुरुवात होते. गडाच्या खाली तुम्हाला वाघोबा देवाचं मंदिर दिसेल व त्या मंदिरच्या परिसरात तुम्हाला खूप सारी माकडं सुद्धा दिसतील. माकडांच्या मधून आम्ही रस्ता काढत किल्ल्याकडे निघालो. पूर्ण झाडांवरती सुद्धा माकडं आणि इथून आपली ट्रॅक सुरू होते कालदुर्गची. पाऊस थांबला होता 3-4 दिवस आणि बरोबर आज ट्रॅकला यायचं आहे आणि पावसाने सुरुवात केली. किल्ल्याची माहिती सांगायची झाली तर हा किल्ला पालघर जिल्ह्यात असून समुद्र सपाटीपासून याची उंची 1500 फूट एवढी आहे. तसेच चढाई करण्यासाठी हा किल्ला खूप सोपा आहे. खरं सांगायचं झालं तर कालदुर्गला गड बोलणे तितकं योग्य नाही, कारण गड असल्याची कुठलीही खूण या गडावरती नाही. हे एक ट्रॅकिंगचं ठिकाण आहे असं आपण म्हणू शकतो. ह्या गडावर आपल्याला कारवीची फुलं पाहायला भेटतील. जे कोणी नवीन ट्रॅक करणार असतील त्यांच्यासाठी हा किल्ला खूप सुंदर आहे. किल्ल्याची चढाई सुद्धा सोपी आहे. जसं जसं वरती चाललोय तसं तसं ट्रॅक आणखीन सुंदर होत चालला आहे. जंगल ट्रॅक करायचा असेल तर मालशेजला जायची काही गरज नाही. आपल्या पालघर मध्ये पण आहे, समजलं. ट्रॅक करत आल्यावर आपल्याला एक पठार लागेल, तिथे आपण आपलं टेंट वगैरे लावून राहू शकतो. एकदम खुलं वातावरण. पूर्ण दगडच दगड.
जसं जसं वर जाऊ आपण तसं तसं ट्रॅक आणखी सुंदर होत जातं. गडावर तुम्हाला कारवीची फुलं पाहायला भेटतील. आता आपल्याला गडाची शेवटची चढाई लागली आहे. पहिली पाण्याची टाकी लागलेली आपल्याला. वर पोचलेलो आहे आपण. वरती आपल्याला जायचं. तर आता आपला ट्रॅक संपलेला आहे. तर आपण गड उतरायला सुरुवात केलेली आहे. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.